दिव्यांग आनंद स्वतः ई रिक्षा चालवून घेतो आहे जगण्याचा आनंद। सलाम त्यांच्या जिद्दीला, एक हात नसतानाही तो चालवतो ई रिक्षा। आनंद विश्वकर्मा, नागपूर याची कहाणी। तरुणांनी आदर्श घ्यावा असा आनंद। एकीकडे लोक अपंग या पायाने अंगापायाने धडधाकट असताना देखील कामावर जाण्याचे टाळतात, आयते बसून खातात। काही लोक तर कुठलीही लाज न बाळगता भीक मागतात, पण काही लोक इतके स्वाभिमानी असतात की ते कोणापुढे हात पसरवण्यापेक्षा स्वतः काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करतात। करंट लागून एक हात मनगटाच्या वरून गमावलेला तरुण ऑटो चालवून तेही नागपूर संख्या गजबजलेल्या शहरात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो असे तुम्हाला सांगितले तर विश्वास बसणार नाही, पण हे खरंय। आनंद विश्वकर्मा असे त्या तरुणाचे नाव आहे। तो नागपूर मध्येच राहतो आणि ई रिक्षा चालवतो। विशेष बाब म्हणजे त्याने उजवा हात अपघातात गमावला आहे। तो डाव्या हाताने विरुद्ध दिशेला असलेले ऍक्सिलेटर डाव्या हाताने वळवतो। अशा स्वाभिमानी युवकाचे करावे तितके कौतुक कमी असेच म्हणावे लागेल। थोडक्यात सांगायचे झाल्यास आनंद विश्वकर्मा हा परिस्थिती पुढे हतबल न होता किंवा कुठलीही गाऱ्हाणी न मांडता स्वतः मेहनत करून 4 पैसे कमावतोय। अशा युवकांचा आदर्श तरुणांनी घेतला तर त्यांना आपण खूप काही करत आहोत अशी भावना त्यांच्या मनात असेल तर त्यांच्या लक्षात येईल की जीवन जगणे कठीण असले तरी तुम्ही मेहनत आणि महत्त्वाकांक्षेच्या भरवशावर कठीण परिस्थितीवर मात करू शकतात। काही कामासाठी मीडियात काम करणारे संतोष वाघमारे जेव्हा नागपूरला आले तेव्हा त्यांची भेट आनंद विश्वकर्मा सोबत झाली। त्यांचे कर्तव्य पाहून संतोष वाघमारे त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक झाले। मीडिया प्रतिनिधी म्हणून त्यांना त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी त्यांच्याबद्दल माहिती घेतली। आनंदाची इच्छाशक्ती आणि धाडस पाहून संतोष वाघमारे यांना गहिवरून आले। त्यांनी आनंदाला हात या संस्थेकडून कृत्रिम हात देण्याचा शब्द दिला है। मैं नागपुर का हूँ, नागपुर नाजिम नगर का रहने वाला आनंद कुमार। सर ने विश्वकर्मा। तो तेरे हाथों को क्या हुआ था? करंट लगी। उस करंट लगा था? कहाँ काम पर था क्या तू? काम केरला में। केरला में कितने दिन हो गए? 1 साल हो गया कि तेरा हाथ ना होते हुए भी तू अभी ऑटो चला रहा है। ऑटो किसका है? तो किराए का। किराए का है।